पातोळ्या खायला कोणाला नाही आवडत. गरमागरम अशा वाफवलेल्या पातोळ्या आणि त्या हळदीच्या पानावरच्या असतील तर काय बात आहे. तुम्ही बघू शकाल काय मस्त याला वाफ आली आहे. कमाल लागतात. याचं सारण अतिशय रुचकर लागतं आणि कमाल दिसतात. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नागपंचमी विशेष आपण पदार्थ बनवत आहोत. तर यावर्षी आपण बनवूयात मस्त अशा मौसूत पातोळ्या. चवीला अतिशय रुचकर लागतात या पातोळ्या आणि पटकन बनवून तयार होतात. तुम्ही जर सगळं प्रमाणबद्ध घेतलं तर त्याचं सारण छान होतं आणि आवरणही छान मौसूत होतं आणि दिसतातही कमाल आणि चव तर तुफान लागते. तर सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं याचं जे साहित्य घेतलं ते बघूयात. आता पातोळ्याचं आवरण बनवण्यासाठी काय घेतलंय, इथे मी घेतली 1 कप तांदळाची पिठी, त्याचबरोबर अगदी चिमूटभर मीठ लागेल सारणाला आणि पिठीला, साजूक तूप लागेल, सारणातही लागेल आणि पिठीतही लागेल. 1 चमचा आपण पिठीत घालू, 1 चमचा सारणात घालू. सारण बनवण्यासाठी 1 कप ओल्या नारळाचा चव, अर्धा कप गूळ, वेलची पूड आहे, गूळ आहे, जायफळ गेलंच पाहिजे, सुकामेवा, काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे. अगदी घरगुती साहित्य आहेत आणि कमाल पदार्थ यामध्ये आपण बनवून तयार करणार. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला, पातोळ्या बनवण्यासाठीचं सारण आधी तयार करूयात. चमचाभर तूप घ्यायचं, यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा आणि हा चव आधी 4 ते 5 मिनिटं हलकासा भाजून घ्यायचा. यामुळे काय होतं ना, यातलं जास्तीचा पाण्याचा जो अंश आहे तो निघून जातो आणि हलकासा जर कच्चा सुवास असेल नारळाचा तर तोही कमी व्हायला मदत होते. त्यामुळे कधी पण उकडीचे मोदक असो, कडबूचं असो किंवा याचं सारण असो पातोळ्यांचं, जिथे ओला इव्हन वडी जरी करत असाल तेव्हा रवा नारळाचे लाडू असेल तेव्हाही जरा चव आहे ना हलकासा भाजून घ्या. म्हणजे त्यातलं एकतर तेलही निघून येतं उष्णतेने, चवही वाढते आणि पाण्याचा अंश कमी झाला तर ते टिकायलाही जास्त दिवस मदत होते. चला, इथे बघा हा ओल्या नारळाचा चव भाजून झालेला आहे. रंग अजिबात बदलला नाही, पण हलका हलका सुका सुका व्हायला मदत झाली आहे. आणि इथे बघा तव्याला तुम्हाला दिसेल हलकीशी ग्लेज झाली, म्हणजे त्यातलं तेल निघायला सुरुवात झाली. आता यामध्ये घालूयात गूळ आणि याच सोबत सुकामेवा देखील घालून घेऊयात. आता तुम्हाला हवं असेल तर सुकामेवा तुपामध्ये तळून मग ओल्या नारळाचा चव घातला तरी चालेल. आता गुळाला पाणी सुटतं आणि पुन्हा हे मिश्रण हलकं सैलसर होतं, त्यामुळे हे पुन्हा आता 5 ते 6 मिनिटं भाजून घेऊया. काय बहारदार दिसतंय. माझं आहे ना हे फार आवडीचं विषय आहे की हे गूळ आणि खोबऱ्याचं सारण चवदार लागतं, रुचकर लागतं आणि अतिशय सात्विक. तुम्ही बघू शकाल काय सुंदर दिसतंय. गूळ छान विरघळलाय, हलकंसं सुकं सुकं झालंय, पण खूप सुकं नाही करायचं, नाहीतर गुळाचा पाक होतो आणि मग सारण कडक होतं. आता गॅस बंद करायचा. यामध्ये घालूयात वेलचीची पूड आणि अगदी नगभरच जायफळ. जायफळ खूप नका घालू, नाहीतर ते अंगावर येतं, म्हणजे झोप येते खूप जायफळ असेल तर. त्यामुळे नगभर जायफळ तेवढं पुरेसं आहे. त्याचा स्वाद छान उतरतो त्या सारणामध्ये. आता हे पुन्हा मिसळून घेऊयात आणि सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचं. चला, पातोळ्या बनवण्यासाठीचं सारण इथे छान बनवून तयार आहे आणि बघा खूप कोरडं कोरडं नाही झालं आणि खूप ओलसरे नाही, अचूक अशी त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता हे सारण आपण बाजूला ठेवूयात. कढई इथे घेतलेली आहे. कढईमध्ये आता 1 कप पाणी घालायचं, चिमूटभर मीठ आणि अगदी थोडंसं साजूक तूप आणि याला एक उकळी काढून घेऊयात. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता गॅस मंद आचेवर करून घ्यायचं, अगदी मंद आचेवर. उकळी हलकीशी निवली की यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं, पटकन मिसळून घ्यायचं. त्याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. 1 कप तांदळाचं पीठ आणि 1 कप पाणी असं समप्रमाणात सगळं घ्यायचं. पटकन हे मिसळून घ्यायचं. वाफ फार यातली घालवायची नाही आपल्याला. आता यावर झाकण ठेवूयात
आणि 2 मिनिटं मंद आचेवर वाफवण्यासाठी ठेवून देऊ. 2 मिनिटं वाफ आलेली आहे. गॅस बंद करते आणि 5 मिनिटं वाफेतच हे मुरण्यासाठी ठेवून दे. चला आता इथे बघा, ही उकड 2 मिनिटं ठेवली होती, हलकी थंड झालेली आहे. आता हे काढूयात. त्या कढईतच तुम्ही मळून घेतली तरी हरकत नाही, पण तुम्हाला दिसायला छान दिसावं म्हणून मग मी काढून घेते. आता ही मळून घ्यायची. उकड खूप गरम आहे, हाताला पोळू शकतं. मग काय करायचं, असं एखादं तांब्या भांडं घ्यायचं ज्याला ग्रीप छान असते, किंवा एखादी फुलपात्र घेतलं तरी चालेल, आणि याच्या बेसने हे असं छान मळून घ्यायचं. गरम गरम असतानाच ही प्रोसेस करायची, म्हणजे उकड आपली छान मौसूत होते. आता इथे अशी छान अशी एकसंध ही उकड होत आली की तांब्या भांड्याला चिकटलेलं सगळं पीठ काढून घ्यायचं. छान अशी एकजीव झाली आहे. फूड प्रोसेसरमध्ये जरी केली नाही प्रोसेस तरी ती पटकन होते, पण सगळ्यांच्या घरी फूड प्रोसेसर नसतो, म्हणून मग ही सोपी पद्धत तुम्हाला दाखवली. ही छान एकसंध करून घ्यायची, मळून घ्यायची. मस्तपैकी मळून झालेलं आहे. आता यातून एकसारखे 6 गोळे तयार करून घेऊयात. या प्रमाणात 6 छान अशा पातोळ्या बनून तयार होतात. तर पातोळ्या पण 2 प्रकारे करतात. काही जण तांदळाचं पीठ मिक्स करून ते सरसरीत करून वाफवून घेतात नुसतं पसरवून, किंवा तांदळाच्या पिठाची उकड काढूनही केलं जातं. आता यातला एक गोळा घ्यायचा. पातोळ्या आहेत ना, हळदीच्या पानावर करतात, कमाल लागतात हळदीच्या पानावरच्या पातोळ्या. पण आता सीझनही नाही, कारण बरेच अलीकडे माझे शूट रॅपअप होतात, म्हणून नाईलाज असतं ते मी केळीचं पान घेते. पण केळीचं पान जरी नसेल तरी बटर पेपर मग तुम्ही घेतला तरी चालेल. आता हे छान असं थापून घेऊयात आणि थोडा उभट आकार देऊयात, म्हणजे हळदीच्या पानाचा त्याला आकार येईल. आता हलकासा आहे ना, पाण्याचा हात लावून मी हे थापून घेतलंय. अगदी पातळसर थापायचं. हे बघा, केळीचं पानही तुम्हाला असं यातून दिसत असेल. हळदीच्या पानावरच्या पातोळ्या कमाल लागतात. मला वैयक्तिक तो जो सुवास तरवळतो ना, हळदीच्या पानांचा सुगंध, अख्खं घर सुगंधित होतं. मी गावी गेले की घेऊन येते, आणि अगदी पातोळ्याच नाही पण खिरीत किंवा रोजच्या भातात जरी एक छोटूसा जरी तुकडा हळदीच्या पानाचा टाकला ना, की अख्खं घर सुगंधित होतं आणि त्याची चव कमाल लागते. हे सारण याच्या मधोमध घालून पसरवूयात. ही बाजू आपण दुमडणार आहोत, त्यामुळे या बाजूला नसलं तरी चालेल. या सारणाचे पण आपण 6 भाग करून घेतलेत, त्यामुळे हे पण प्रमाण जे दिलेलं आहे तुम्हाला सारणाचं आणि आवरणाचं अगदी अचूक आहे. डोळे झाकून तुम्ही फॉलो करू शकता. आता हे केळीचं पान मधोमध असं दुमडून घ्यायचं, ज्याप्रमाणे आपण हळदीचं पान दुमडतो तसंच हलकंसं दाबून घ्यायचं. काढायची गरज नाही आहे, हे असंच दाबून घेऊयात आणि हे बाजूला ठेवूयात. आता हा गोळा छान एकसारखा करून घ्यायचा. थोडासा याला अंडाकार देऊन घ्यायचा, अव्वल असा, कारण हळदीच्या पानावरचा आकार तसाच असतो. आता हे थापायला पसरवायला अवघड जातं पानावर. मग काय करायचं, मग एकतर त्याच्यावर दुसरं केळीचं पान ठेवा, पण तुम्हाला दिसावं हे म्हणून इथे मी बटर पेपर घेतलेला आहे, आणि बटर पेपर ठेवून हे लाटायचं, म्हणजे हे छान मिश्रण पातळसर पसरलं जातं. हे बघा, आणि हे असं रुंद पण करायचं, अगदीच पातळ नाही ठेवायचं, कारण हे जेव्हा दुमडतो ना तेव्हा त्यावरती घडी पण बसली गेली पाहिजे. त्यामुळे हे पीठ पसरवायचं. हे असं लाटून पसरवलं ना, हे बघा एकदम पातळ पसरलं जातं. आणि बटर पेपर नसेल काही हरकत नाही आहे. तुमच्याकडे आणखी एक केळीचं पान असेल तर केळीचं पान घ्या,
केळीचं पान नसेल तर बटर पेपर घ्या. बटर पेपर नसेल तर साधा आपला झेरॉक्सचा कागद असतो, त्याला तेल लावा. त्याला तेल छान दोन्ही बाजूने लावलं तर ते काम बटर पेपरसारखंच करतं. म्हणजे तुमचा होममेड बटर पेपर बनवून तयार होतो. आता यामध्ये एक बाजूला हे सारण पसरवून घ्यायचं. इथे या बाजूला थोडी जागा ठेवायची, कारण हे पान आपण दुमडणार आहोत. आता मध्यभागी हे असं पान दुमडून घ्यायचं आणि हलकंसं दाबायचं, प्रेस करायचं. चला, आता स्टीमरची प्लेट आहे ज्यामध्ये आपण हे पातोळ्या वाफवणार आहोत. त्यावर हे केळीचं पान ठेवायचं. एकावर एक ठेवलं तरी हरकत नाही, ते चिकटत नाही अजिबात. आता ही काही शिळी केळीची पानं होती, ती मी वापरून घेतली आणि चांगली अशी वर ठेवूयात. आता स्टीमरमध्ये ना पाणी उकळून घेतलेलं आहे. हे बघा, छान उकळत आहे. आता यामध्ये आपण हे प्लेट ठेवूयात. आता ही प्लेट ठेवली की यावर झाकण ठेवायचं आणि 13 ते 14 मिनिटं वाफवायची. जास्त वाफवायची नाही पातोळी, कारण आपण उकड काढली. जर तुम्ही 20-25 मिनिटं हे वाफत बसला तर ती तेवढ्यापुरती गरम गरम असताना मऊ लागेल, पण थोडा वेळ गेला, थंड गेला की त्याचा मऊपणा पूर्ण निघून जातो आणि ती चामट होतात किंवा कडक होतात. त्यामुळे उकड काढलेला पदार्थ आहे ना, उकडीचे मोदक असो, पातोळ्या असो, 12-13 मिनिटं पुरेसं आहे. डायरेक्ट ठेवलं असताना तर 10 मिनिटं सफिशियंट होतं, पण केळीच्या पानात आपण दुमडून ठेवलं आहे त्यामुळे आत वाफ घुसेपर्यंत 2-3 मिनिटाचा आपण ॲडिशनल टाईम त्यामध्ये घातलेला आहे. त्यामुळे एक 13 ते 14 मिनिटं हे वाफवून घेऊया. आता अगदी अलगद हाताने हे उचलून घेऊयात. फार असं काही गरम नाही आहे, मला वाटलं गरम असेल. ठेवूयात. हे बघा, एकतर छान शिजल्यात त्या, अजिबात ओव्हरकुक होत नाहीत. सारणही छान दिसतंय आतपर्यंत. हे छान पातळ आहे कव्हर आणि त्याला चकाकी पण सुंदर आलेली आहे. या पातोळ्या कशा खायच्या? पान उलगडायचं, त्यावर साजूक तूप घालायचं, कमाल लागतात. तुम्ही हे ना पानं तयार करून ठेवू शकता आणि जेव्हा ऐनवेळेस खायचं ना तेव्हा वाफवून तयार करून खाऊ शकता. रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त पारंपरिक पदार्थांसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.